नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. आमच्या वर्धेले एक जबरदस्त कलेक्टर लाभले. दोन अडीच वर्षाचा जवळपास कालखंड त्यांनी आमच्या वर्धेत काढला. एक साधे सरळ सोंजय, कोणताही साधारण माणूस त्याच्या दाट्यात गेला. कोणतंही काम असो किंवा एखादी इम्पॉर्टंट मीटिंग असो, वेळात वेळ काढून प्रत्येक माणसाले वेळ देणारे, कोणताही विजिटिंग टाईम नसणारे, कधी या कलेक्टर अवेलेबल असल्यावर भेटा असा एक सर्वसाधारण कलेक्टर. या कलेक्टरची एकाच महिन्यात महाराष्ट्र शासनानं तिसरी बदली केली. असं का आहे या माणसात का तिसरी बदली करा लागली? तुकाराम मुंडेसारखे माणसं असल्यावर प्रशासकीय व्यवस्था कशी कायद्याच्या चौकटीत चालली पाहिजे, त्यानं काम करायला गेलं तर ते प्रवाहाच्या विरोधात जातात. ठीक आहे, ते काम करू देत नाही अशी त्याची अफवा पसरवली जाते. पण तशाच टाईपचा एक पुन्हा माणूस मराठवाड्यातला, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला आपल्याला म्हणता येईल. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवर ज्याचं गाव आहे ठाणे गाव, इथून आलेले, प्राथमिक शाळेतून शिकलेले आणि कलेक्टर पदापर्यंत पोहोचलेले आणि गरिबीतून आल्यामुळे गरिबीची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे माननीय राहुल कर्डिले सर याची एकाच महिन्यात तिसरी बदली महाराष्ट्र शासनाने केली. पण एक खरंच कर्तव्यदक्ष, सोंजय, प्रेमळ आणि जनमानसातला अधिकारी म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे. मी जेवढे या माझ्या समस्या घेऊन गेलो त्याचा आता इथून बदली झाल्याच्या नंतर सिडकोले बदली झाली तेव्हा त्याचा इथं सत्कार झाला, निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला. तेव्हा मी लेट गेलो. मी त्याला दिसल्याबरोबर त्यानं माझं नाव घेऊन बोलावलं का नितेश कराळे सर बी इथं आले आहे. तर त्याला माहीत होतं का कराळे मास्तर कधीच मायापर्यंत कोणताच स्वतःचा वैयक्तिक प्रश्न घेऊन नाही आले. आणि एवढ्या वेळा भेटलो असून मी का एवढ्या वेळा जेवढे प्रश्न नेले ते जनसामान्याचे आणि गोरगरिबाचेच नेले. आणि कायद्याच्या विरोधात काही गोष्टी होत्या तर त्याही कर्डिले साहेबाच्या लक्षात आणून दिल्या. मग ते नरेंद्र मोदीच्या सभेसाठी मुरम असो का अजून काही असो. मग पण काम मात्र या वर्धेत खूप सुंदर आणि जनसामान्यातला प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख आहे. माझी इच्छा आहे का या माणसानं भारताच्या कॅबिनेट सेक्रेटरी पदापर्यंत जावं. असा एवढा जबरदस्त माणूस प्रशासकीय सेवेत आला तर मायासारख्या इमानदार माणसाने तर आनंद होते. आणि ते जेवढ्या इमानदारीनं काम करते आणि जेवढं त्याला वाटते का लोकांच्या साठी जेवढं काम करता येईल तेवढं आपण करायचं. इवन रविवारी सुद्धा ते व्हिजिट देत होते वेगवेगळ्या साईडवर, म्हणजे रविवारी सुद्धा काम करत होते. असा कलेक्टर आमच्या वर्धा जिल्ह्याला भेटला होता. आम्हाला दुःख झालं तेव्हा ते वर्धा सोडून गेले. आता ज्या कलेक्टर मॅडम आल्या त्यानं टाईम दिला आहे भेटाचा 3 ते 4. याच्यानंतर भेटता येणार नाही, याच्या अगोदर भेटता येणार नाही. बरं 3 ते 4 वाजताच्या दरम्यान भेटायला जरी गेलो का नाही तरी भेटत नाही. त्या IDCकडे बोट दाखवते, मीटिंगच चालू असते. अरे लोकांसाठी कलेक्टर आहे, 2 मिनिटाचं काम असते लोकांचं ऐकून घेणे, शेरा लिहिणे आणि डिपार्टमेंटले पाठवून देणे. कलेक्टर साहेब लगेच काम घेऊन गेलं का लगेच रिस्पॉन्सिबल अधिकाऱ्याला फोन लावे. हे काम काऊन नाही झालं, कुठं लटकलं आहे घोडं, सांगा रपकन. लगेच हातोहात वर्धेमध्ये OBCचे हॉस्टेल चालू करायचे होते. लगेच ठीक आहे जागा भाड्यानं पाहिली, ठीक आहे त्याच्यात जे पाहिजे ते सामान आणून टाकलं, चालू करून टाकले. हा वर्धेमध्ये गावागावामध्ये घरापर्यंत कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, ठीक आहे आधार कार्ड, ज्या काही गोष्टी महसूल प्रशासन देते त्या सर्व गोष्टी लोकांना घरीच भेटल्या पाहिजे. याच्यासाठी दिल्ली सरकारनं जसं घरपर्यंत ह्या महसुली सेवा भेटल्या पाहिजे अशीच व्यवस्था कलेक्टर साहेबांना, राहुल कर्डिले साहेबांना वर्धेत चालू केली. त्याच्यामुळे त्यांना पुरस्कार सुद्धा भेटला विभागीय स्तरावरचा. आणि त्याच्या ज्या पत्नी आहे त्यासुद्धा वर्धेमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. त्यांनाही सर्वोत्कृष्ट निवडणूक अधिकाऱ्याचा पुरस्कार भेटला. एवढा चांगला माणूस वर्धेला लाभला पण एकाच महिन्यात त्याची, ठीक आहे अशा माणसाची 3 ठिकाणी बदली होणं हे मात्र प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करते. मग आता यांची ही तिसरी बदली आहे आणि यांचं जे जन्मगाव आहे ठाणे गाव, तिथं प्राथमिक शिक्षण झालं.
त्याच्यानंतर ठीक आहे त्यानं माध्यमिक शिक्षण पाथर्डी तालुक्यात करंजी इथं घेतलं. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इथं त्यांनी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर MPSC UPSCकडे आपला प्रवास चालू केला. MPSC UPSCच्या परीक्षेतून UPSCच्या 3 मेन्स दिल्या, कुठं सिलेक्शन नाही झालं, पण MPSCतून उपनिबंधक म्हणून लागले. ठीक आहे, जॉईनिंग झाले तर 4था इंटरव्ह्यू दिला आणि 4थ्या अटेम्प्टमध्ये UPSCच्या परीक्षेत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 422व्या रँकवर ते IAS म्हणून सिलेक्ट झाले आणि त्यांना महाराष्ट्रच कॅडर भेटलं. आणि महाराष्ट्रात त्यांना सेवा देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अनेक ठिकाणी त्यांच्या पोस्टिंग झाल्या. ठीक आहे, पहिली पोस्टिंग त्याची परभणीला झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर अमरावतीला डेप्टी कलेक्टर म्हणून काम केलं. मुंबई महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून त्यानं काही दिवस काम केलं. त्याच्यानंतर त्याची बदली चंद्रपूरला ZP जिल्हा परिषद CO म्हणून काम केलं. तिथं असताना त्यांनी अनेक गव्हर्नमेंटच्या योजना जिल्हा परिषद मार्फत ग्रामीण आदिवासी दुर्गम भागात पोहोचवण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतर त्याचं उल्लेखनीय काम जेव्हा ते वर्धेत आले तर वर्धेत आले तेव्हा वर्धेचे ठीक आहे कलेक्टर झाले. प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये ई-सेवा ऑफिस चालू केलं. त्याच्यानंतर घरोघरी महसूल व्यवस्था पोहोचवण्याचं काम केलं. म्हणून नागपूर विभागातर्फे त्यांना विभागीय पुरस्कार वर्धा जिल्ह्याला स्पेशली भेटला. त्याच्यानंतर आता त्याची बदली ठीक आहे नाशिकचे वर्धेवरून नाशिकचे आयुक्त म्हणून झाली. आता नाशिकचे आयुक्त म्हणून जेव्हा त्याची बदली झाली मनपा आयुक्त, तर आता ठीक आहे लगेच तिथं 1-2 वर्षात नाशिकले कुंभमेळा भरणार आहे. आणि तिथचे जे ठीक आहे मेन माणसं आहे BJPचे, आता जे मेन माणसं आहे गिरीश भाऊ, तर त्या गिरीश भाऊंना आपल्या मर्जीतला माणूस तिथं पाहिजे नव्हता. म्हणून त्यानं कोण्याही परिस्थितीत यायच्या नागपूर आपल्या नाशिकच्या महानगरपालिका आयुक्त पदावर गच्छंती आणली आणि यायची ठीक आहे यायची बदलीवर स्थगिती आणली. मग आता यायला कुठं द्यायचं, तर मग यायला दिलं ठीक आहे सिडको मुंबईत बदली केली. मग ते सिडकोला गेले. पण हे खास देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यायच्या मर्जीतले माणसं होते. यायचं कामच जबरदस्त होतं. यायचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आवडलं. त्याच्यामुळे मग आता त्या सिडकोमध्ये ह्या माणूस करण का, कारण ह्या माणूस तडकाफडकी माणूस आहे, गोरगरिबाची जाण असणारा माणूस आहे. सर्वसामान्यांना सहज प्रशासकीय सेवा भेटल्या पाहिजे. आता नांदेड जिल्ह्यात गेले, सिडकोमधून लगेच त्याची महिन्याभरात बदली नांदेडले झाली. नांदेडले जिल्हा दंडाधिकारी म्हणजे जिल्हा कलेक्टर म्हणून त्याची बदली झाली. मी नांदेडच्या सर्व लोकांना शुभेच्छा देतो. एक खरंच इमानदार, संजय, प्रेमळ स्वभावाचा, गोरगरिबाच्या प्रश्नाची जाण असणारा आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी तुम्हाला भेटला. कोणती समस्या घेऊन जा या माणसापाशी, हा माणूस तुम्हाला एका शब्दात आतमध्ये घेईन. ठीक आहे, काही काम असले VC मध्ये असले तर तुम्हाला अर्धा-1 तास वाट पाहा लागल, पण मात्र तुमची भेट नक्की होईल आणि तुमच्या समस्या मार्गी लावण असा माणूस कलेक्टर म्हणून तुम्हाला भेटला आहे. त्या माणसाचं नाव आहे राहुल कर्डिले. हा माणूस भारताच्या कॅबिनेट सेक्रेटरी पदापर्यंत जाव एवढी सदिच्छा मी व्यक्त करतो. आणि या माणसाच्या हातून अशाच जनकल्याणकारी योजना लोकांच्या दारापर्यंत जावो, पोहोचो आणि अशी जनसेवा याच्या हातून घडो. असे गरिबीतून आलेले अधिकारी आणि गरिबीतून आल्यानंतर गरिबीची जाण असणारे अधिकारी फार कमी असतात. अशातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे राहुल कर्डिले. आणि त्यांनी आमच्या जिल्ह्यासाठी काम केलं. आणि विशेषतः ठीक आहे मी जेव्हाही माझ्या समस्या घेऊन गेलो त्या पूर्ण समस्या त्यांनी ठीक आहे पूर्णत्वास नेल्या. आणि मग ते ग्राउंडची पाण्याची व्यवस्था असो किंवा अजून कोणते आंदोलन असो, मी विद्यार्थ्याचं आंदोलन केलं तर त्या आंदोलनाच्या वेळेससुद्धा परवानगीच्या बाबतीत असो ठीक आहे मी आंदोलन केलं तर ते आंदोलन देवेंद्र फडणवीस येणार होते दुसऱ्या दिवशी, तर मी सरांना सांगितलं तुम्ही मला अटक करा पण मी आंदोलन मागं घेणार नाही. तर ते हसायला लागले का आता मी पेचात पडलो, मी का करू. ठीक आहे, पण त्याले विद्यार्थ्याची जाण होती, वरून शासनाचा दबाव होता. या दबावातून त्यानं काम केलं, मार्ग मोकळा केला आणि माझं आंदोलन झालं. देवेंद्र फडणवीस वर्धेत येऊनही गेले, त्याला दुसऱ्या मार्गाने नेलं. त्याची जबाबदारी होती ती त्यानं पार पाडली. पण मात्र एक नंबर अधिकारी आहे, हा अधिकारी नांदेड जिल्ह्याला भेटला. नांदेड जिल्ह्याच्या सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो. आणि असेच
कर्तव्यदक्ष अधिकारी, गोरगरिबीची जाण असणारे अधिकारी या भारताला लाभावे एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.